हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज असा परत संडे आणि संडे स्पेशल आज असत फिश. कोकण म्हटल्यावर कोकणात आम्ही थ्राइस अ वीक तर फिश खातोच. माझ्या एका पुण्याच्या फ्रेंडने मला सजेस्ट केला की फिश थाळीचा व्लॉग बनव. सो आज आमच्याकडे बांगडे आणले आणि चांगले फ्रेश बांगडे भेटले. सो आज आपण बनवूया फिश थाळी. पण फिश थाळी मी नाही बनवत आहे, माझी आई बनवतली, मी फक्त खातले. चला बघूया. आता मासे ह्याच्यावर आपण आता मीठ घालून ठेवूया अर्धा तास. माशाची कढी बनवण्यासाठी इथे आपण खोबरा घेतला, लाल तिखट, हळद आणि धणे आणि एक कांदा. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करूया, वाटण करूया. आता मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण आपण टोपामध्ये घेतला आणि गॅस ऑन केला. आता बघू शकता तुम्ही कढी चांगली उकळली. आता अशी उकळल्यानंतर आपण हे बारीक कापलेले कढीतले मासे त्यामध्ये टाकू. हे कट केलेले फिश कढीत गेले. हे आता सगळे फ्राय करूया आपण. हे असत आमसूल म्हणजे सोला, कढी आंबटपणा येण्यासाठी हे आमसूल कढीमध्ये टाकूया. हा असा खडा मीठ आणि आमसूल. चांगली उकळली. बघूया मासे शिजले काय. मासे शिजलेले दिसतात बघा. स्किन त्याची झाली, चेंज झालं स्किनचं कलर. मासे शिजले. आता आपण जास्त ढवळू नका, नाहीतर मासे हे जातले, कुटले लागण. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकली आणि आता गॅस बंद करूया. आपली फिश कढी रेडी. ह्या फिशला असे कट मारून घेतले दोन. ह्याच्यात आता आपण आगळ टाकूया. आगळ म्हणजे कोकम रस. त्याच्यानंतर ह्याच्यात थोडीशी हळद टाकूया. त्यानंतर हवं तेवढा लाल तिखट. जास्त तिखट व्हायला जास्त मसाला ऍड करा. आता मिक्स सगळं मिक्स करा. एक मी वेगळ्या स्टाईलचं एक फिश फ्राय करते. आता हे एक बांगडो उभं कापलो आणि त्याच्यात मी खोबऱ्याची खोबऱ्या लसणाची चटणी भरली त्यामध्ये. आता फिश फ्राय करण्यासाठी आपण घेतलं रवो, तांदळाचं पीठ आणि बेसन. हे आपण सगळं आता मिक्स करूया. ओके, असं सगळ्या साईडने आपण रवा लावला. हा गेला तव्यावर. स्टफ बांगडा, स्पेशल बांगडा माझ्यासाठी. एका साईडने फ्राय झाल्यावर आपण दुसऱ्या साईडने फ्राय करूया. फ्राय होईपर्यंत आपण सोलकढी बनवू. लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि खोबरा याचा रस काढून घेतलो सोलकढी बनवण्यासाठी. खोबऱ्याचा रस काढून झालो. आता त्याच्यात आपण टाकूया आगळ. ओके, बस. साठी आपण थोडासा गूळ टाकूया याच्यामध्ये आणि त्यानंतर कोथिंबीर. झाली आपली रेडी सोलकढी. आता ही सोलकढी जाते फ्रीज मध्ये. चिल्ड सोलकढी.
खाशील सोलकढी मस्त लागता। मस्तपैकी मासे भाजले। आता हे आपण गॅस बंद करूया। टॅन सो आपली बांगडा थाळी रेडी असा। चला आता जेवूया आणि मी तुमका खाऊन सांगते कसं झालं जेवण। ओके, आपली फिश थाळी रेडी असा। आता मी टेस्ट करून सांगेन तुमका कसं झालं जेवण। सगळ्या बांगड्यांची मर्डर केल्यानंतर आता ह्याची पण मर्डर करूया। ह्याची पहिली मी शेपटी खाते। आणि हा आपला स्पेशल बांगडा, स्टफ बांगडा। हे आपण चटणीने स्टफ केलेला। कवरिंग मस्त क्रंची झाला, मस्त तिखट झाला आणि आतमधला स्टफ चटणी पण मस्त लागता। आता सोलकढी पिऊया। मस्त झाली सोलकढी। ऑल थँक्स टू आई। माझ्यापेक्षा तर आईज एक्साइटेड होती फिश थाळी करू। मस्त झालं जेवण आणि तुम्ही सांगा तुमका आवडलं तर व्लॉग। थँक्यू गाईज, बाय।